सकाळचा शेतीवर फेरफटका. शेती करत असताना जे काही गोष्टी मी शेतकऱ्यांमध्ये बसून चर्चा ऐकतो आणि शेतीला काय काय अडचणी आहेत आणि शेती करताना काय काय अडचणी येतात, हे माझं निरीक्षण, अनुभव आणि चर्चेतून येणारे प्रश्न. आज आता ऊस कारखाने चालू आहेत, त्यामुळे ऊस कारखान्याला बराच शेतकऱ्यांचा ऊस जातो आहे आणि काही शेतकऱ्यांना यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं रस्ते नाही आहेत. शेतरस्ते ही एक अडचण आता सहज चर्चेतून पुढे येलेली अडचण, की ऊस घालवण्यासाठी शेतावर जाण्यासाठी शेतरस्ते नाही आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या गोष्टींचा सामना करावा लागतो. कारण शेतीला ऊस असू द्या किंवा उत्पन्न असू द्या, बारमाही शेती करण्यासाठी शेतरस्ते नसल्यामुळं पावसाळ्याच्या दिवसात जाता येता येत नाही व पावसाळा झाल्यानंतरही महिना 2 महिने रस्ते नसल्यामुळं आपला ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नसल्यामुळे अडचणी येतात. हा मोठा प्रश्न आहे आणि ह्या शेतरस्ते बनवण्यात आपणच आपल्याला त्रास देतो. आपण एकमेकांना सहकार्य करत नाहीत व व्यवस्थित आपण शेतरस्ते आपल्याला शेतीला जाण्या येण्यासाठी आपण शेजार पाजारचे सगळे शेतकरी मिळून आपल्या शेतीला जाण्या येण्यासाठी आपण शेतरस्ते देत नाही. शासनाची योजना आहे, कागदावर आहे, मंजुरी आहे, सगळा GR आहे, आदेश आहे, पण आपणच एकमेकांची वैरी असल्यासारखं वागतो व आपल्या शेताला जाण्या येण्यासाठी शेतरस्ते देत नाहीत. करायचं काय मग? पुन्हा म्हणायचं सुलतानी संकट. आधीच आसमानी संकटामुळे तुम्हाला अतिवृष्टीचा सामना करावा लागला. त्या अतिवृष्टीचा सामना आपण करू शकणार आहेत का? ते निसर्गाबरोबर आपण मुकाबला करणं अशक्य आहे. कमीत कमी आपण तरी माणसं एकमेकाला मदत करून शेतरस्ते तरी आपण आपल्या शेतीला जाण्यासाठी निर्माण करू शकतो का नाही? म्हणून म्हणलं मी की आपणच आपल्या लोकांना अडचणीत आणतो आणि शेतरस्त्यासाठी आपण शेतरस्ते होऊ देत नाहीत. त्यामुळे शेतरस्त्यांचा विषय शासनाने मंजूर केलेला आहे. तर एकमेकांना सहकार्य करण्यासाठी, बारमाही शेती करण्यासाठी, करण्यासाठी तुम्ही शेतरस्ते करून घ्यावे व एकमेकांना आधार द्यावा आणि आधार सहकार्य करून आपण नक्कीच शेती फायदेशीर करू शकतो. पण आपण एकमेकांना आधार देत नाहीत. पुन्हा कष्टकरी, मजूर ह्या गोष्टीच्या अडचणी आहेच आहेत. पुन्हा आसमानी संकट आणि सुलतानी संकट अशा गोष्टींचा मुकाबला करायचा असेल तर एक जीवाने आपण एकमेकांना सहकार्य करून शेती नक्कीच फायद्यात आणू शकतो. त्यामुळे एकमेकांना सहकार्य करा, शेतरस्ते करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शेतकरी.